नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत कच्च्या केळीचे काप। मस्त कुरकुरीत असे कच्च्या केळीचे काप आपण आज बनवणार आहोत। डाळ भाताबरोबर खाण्यासाठी खूप छान लागतात हे काप, पटकन होतात आणि चपाती भाकरीबरोबर खाण्यासाठी खूप छान लागतात। तुम्ही टिफिनलाही घेऊन जाऊ शकता हे कच्च्या केळीचे काप। तर चला रेसिपी सुरू करूया। कच्च्या केळ्यांचे काप बनवत आहोत आपण। आता कच्ची केळीचे काप बनवायचे। तिथे कच्ची केळी घेतलेली आहेत आपण, दोन केळी घेतलेली, धुवून घेतलेली तुम्ही बाहेरून। आता आपल्याला काय करायचं आहे, देठ काढायचं आहे आणि ही वरची साल पूर्ण काढून टाकायची, सोलून टाकायची। आपण पहिले देठ काढून घेऊया। सुरीने जमत असेल तर सुरीने करा किंवा तुम्ही अगदी विळीने वगैरे केलं तरी चालेल। तर ही साल जी आहे ती आपण साल काढून घेऊया। फक्त साल काढायची, पातळ अशी सोलून घ्यायचं आहे पूर्ण केळं। आता इथे केळी आपण सोलून घेतलेली आहे, वरची साल काढून टाकलेली आहे। आता केळ्याचे आपल्याला काप काढून घ्यायचे आहेत। सुरीने काढा किंवा तुम्ही किसणीवर काढले तरी चालतील काप। पातळ काढायचे पातळ काढा, लांबडे काढा, गोल काढा, कसे पण काढू शकता। आता मी इथे दोन मध्ये भाग करते। आधी केळीला असे आडवे बटाटा सोलतो त्या ह्याच्यावर काढून घ्यायचे, पातळ निघणार, किंवा तुम्ही सुरीने सुद्धा कापू शकता। हे बघा, किसणीवर पातळ असे काप आलेले आहेत केळ्याचे। आपण एक काप पहिले काढून घेऊया। इथे आपण काप केलेले आहेत। हे काप मी सुरीने केलेले आहेत, बघू शकता। किसणीवर थोडे जरा जास्त पातळ येत होते म्हणून मी सुरीने थोडे काढले। सुरीने थोडे मीडियम साईजमध्ये आले, मला जास्त पातळ नको होते, थोडे जाडसर पाहिजे होते म्हणून मी सुरीने काप केलेले आहेत। आता इथे आपण सर्व काप करून घेतलेले आहेत। हे आता आपण पाण्यामध्ये ठेवले आहेत, एक 5 मिनिट पाण्यामध्ये ठेवायचे आणि मग आता हे पाणी काढून टाकायचं 5 मिनिटानंतर। आता कापमधलं पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे, निथळून घेतलेले आहेत पूर्ण काप, पाणी बिलकुल ठेवायचं नाही। आता यामध्ये लाल तिखट घालत आहे मी अर्धा चमचा, हळद घालत आहे पाव चमचा, जिरा पूड अर्धा चमचा, ते धनापूड पण घालत आहे। चवीसाठी मीठ घालूया आणि इथे थोडी कोथिंबीर घालत आहे मी याच्यावर। आता इथे मी थोडासा रवा घेतलेला आहे। रवा आपल्याला बाहेरून लावायचा आहे कापांना म्हणून रवा घेतलेला आहे। तुम्ही बेसनचं पीठ पण घेऊ शकता, तांदळाचं पीठ जर लावत असाल तर तेही घेऊ शकता, किंवा तुम्ही असे डायरेक्ट जरी हे करून घेतले, फ्राय करून घेतले तरी चालतील। आता इथे आपण थोडासा रवा घेतलेला आहे। रव्यामध्ये पण मी थोडंसं लाल तिखट आणि हळद घालते, अगदीच थोडंसं। आता इथे रव्यात पण आपण हळद आणि लाल तिखट घालून घेतलेलं आहे, मिक्स करून घेऊया। अगदी थोडं थोडं घातलेलं आहे। आता हे जे आपण केळ्यामध्ये सर्व मसाले घातलेत ते मिक्स करून घेऊया। संपूर्ण केळ्याच्या जे काप आहेत केळ्याचे त्यांना लागले पाहिजे ते मसाले, हलक्या हाताने मिक्स करायचे कारण काप तुटू पण शकतात। आता इथे मसाला आपण सर्व लावून घेतलेला आहे केळ्याच्या कापांना। बघा, व्यवस्थित हाताने सर्व मसाला लावून घ्यायचा पूर्णपणे। आता काय करायचं, हे रवा घ्यायचा आणि एक एक काप घ्यायचं। हे रव्यामध्ये जसं आपण मच्छी वगैरे फ्राय करतो, मच्छीला लावतो रवा, तशा प्रकारे याला रवा लावून घ्यायचा आणि रवा लावून बाजूला हे काप ठेवून द्यायचे दुसऱ्या डिशमध्ये। तर मी इथे सर्व जे केळ्याचे काप आहेत त्यांना रवा लावून घेते अशा प्रकारे आणि बाजूला ठेवून देते दुसऱ्या डिशमध्ये। आपण इथे संपूर्ण सर्व केळ्याच्या कापांना रवा लावून घेतलेला आहे सर्व बाजूने। आता हे फ्राय करून घेऊया। आता इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम करायला। पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। आपण इथे थोड्या तेलामध्ये फ्राय करणार आहोत, काय डीप फ्राय वगैरे करणार नाही आहोत। तेल पॅनमध्ये चांगलं पसरवून घ्यायचं अशा प्रकारे।
आणि याच्यामध्ये एक काप ठेवायचे. अशा प्रकारे आपण पॅनमध्ये काप ठेवलेले आहेत. थोड्या तेलामध्ये फ्राय करायचे आहेत, जास्त तेलात डीप फ्राय वगैरे करायचे नाहीत. थोड्या तेलामध्ये फ्राय होतात आणि पटकन होतात, जास्त वेळ लागत नाही. मीडियम गॅसवर आपल्याला हे दोन्ही साईडने चांगले फ्राय करून घ्यायचे, खरपूस असे. जसे आपण बटाट्याचे काप वगैरे करतो त्याच प्रकारे हे काप फ्राय करून घ्यायचे. आता हे दोन्ही साईडने आपण फ्राय करून घेऊया. आता इथे एक साईडने आपण केळ्याचे काप शेकून घेतलेले आहेत, हलके शेकून घेतलेले आहेत. बघायचे, चेक करायचे, करपवायचे नाहीत खालून. आता हे आपण पलटी करून घेऊया. थोड्या थोड्या वेळाने पलटी करून शेकून घ्यायचे ते. आता आपण एकदा हे पहिले पलटी करून घेत आहोत. खालची साईड जरा हलकी शेकलेली आहे, पण अजून आपल्याला हे शेकावे लागणार आहे. आता हे खालच्या साईडने आपण पलटी करून घेतलेले आहेत. आता वरची साईड पण आपण शेकून घेणार आहोत. दोन्ही बाजूने चांगले शेकून घ्यायचे. चेक करायचं केळाचं काप, तसं ते केळं पटकन शिजलं जातं, पण तरीसुद्धा चांगले जरा कुरकुरीत असे शेकून घ्यायचेत आपल्याला. फ्राय करायचे ते तव्यावर, पॅनमध्ये. आता इथे दुसऱ्या बाजूने पण आपण केळ्याचे काप शेकून घेतलेले आहेत. पलटी करूया यांना. थोडं थोडं तेल टाकून, जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे. आपण जसं मच्छी वगैरे फ्राय करतो, बटाट्याचे काप जसे फ्राय करतो तशा प्रकारेच. आता हे दोन्ही साईडने मी चांगले खरपूस भाजून घेते आधी. आता इथे दोन्ही बाजूने आपले केळ्याचे काप चांगले भाजले गेलेले आहेत. दोन्ही बाजूने पलटून मी दोन्ही साईडने आपले केळ्याचे काप चांगले भाजून घेतलेले आहेत. कुरकुरीत असे केळ्याचे काप आपले भाजून झालेले आहेत. स्लो गॅसवर आपण हे भाजून घेतले. आता हे काढून घेऊया. आता इथे बाकीचे काप आपण पॅनमध्ये घातलेले आहेत. थोडंसं तेल वरून घालते आणि हे पण आपण चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. दोन्ही बाजूने चांगले शेकून घ्यायचे आणि कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे. इथे आपले केळ्याचे काप तयार झालेले आहेत. सर्व काप आपण शेकून घेतलेले आहेत. खूप छान झालेले आहेत, खूप मस्त झालेले आहेत. डाळ भाताबरोबर किंवा चपाती भाकरीबरोबर खाण्यासाठी खूप छान आहेत हे केळ्याचे काप. टिफिनलासुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. पटकन शेकले जातात, पटकन होतात, खूप छान लागतात खायला. मस्त रेसिपी आहे, तुम्ही करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा. थँक्यू.